ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेल्या शोध नव्या भारताचा ह्या पुस्तकाच्या मराठी अनुवादित दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन नुकतंच पुण्यात पार पडलं. स्मिता देशपांडे शोध नव्या भारताचा ह्या पुस्तकाच्या मराठी अनुवादित दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन नुकतंच पुण्यात पार पडलं. स्मिता देशपांडे यांनी पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण निगवेकर, झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यावेळी उपस्थित होते. शोध नव्या भारताचा ह्या पानामध्ये आजच्या आणि उद्याच्या भारताचा प्रेरणास्रोत आहे. माशेलकर आणि त्यांची बुद्धी संपदा म्हणजे भारताचं वैभव आहे असं मत डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलंय. तर झी24 तासच्या यंग इनोव्हेटर अवॉर्डचं डॉक्टर माशेलकर यांनी कौतुक केलं. तसंच डॉक्टर उदय निरगुडकर यांनी आता खऱ्या भारताचा शोध हे पुस्तक लिहावं अशी टिप्पणी माशेलकर यांनी आपल्या भाषणात केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या शोध नव्या भारताचा ह्या पुस्तकाच्या अनुषंगानं इनोव्हेशनचं महत्त्व अधोरेखित केलं. भारताबाबतचा दुर्दम्य आशावादही त्यांनी प्रकट केला. दोन तीन गोष्टीच मला सांगायच्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे अशी की विचार आपण मांडतो, पण विचारावरून कृती ही फार महत्वाची असते. पुस्तक येतं, वाचून आनंद झाला असं आपण म्हणतो, पण त्यामुळे फरक काय पडतो हे नेहमी आपण याचा विचार करायला पाहिजे. तर ह्यामध्ये गांधीयन इंजिनिअरिंग नावाचा एक कॉन्सेप्ट मी मांडला, गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर, सर्वसमावेशक, ज्याचा आपण उल्लेख केला त्याबद्दल. आणि मला आठवतं मी पहिल्यांदा गांधीयन इंजिनिअरिंग विषयी बोललो ते 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये. अमेरिकन अकॅडमी, आपली ऑस्ट्रेलियन अकॅडमी जी होती त्यांनी माझा सन्मान केला होता, मला एक फेलोशिप देऊन. त्यावेळी मी गांधीयन इंजिनिअरिंगची कल्पना मांडली आणि ही कल्पना अत्यंत साधी आहे आणि त्याचं उदाहरण माझ्या खिशात आहे. आणि ते शक्य झालं आपल्यामुळे. मला अजून आठवतं की मला लोकमान्य मातृभूमी पुरस्कार आपण 5.5 लाखाचा दिला होता त्यावेळी. तर त्यामध्ये मी माझे स्वतःचे 7.5 लाख आणि त्याशिवाय माझ्या आईने ठेवलेले काही पैसे त्यामध्ये दिले होते. कारण काय व्हायचं, मी दिल्लीत असायचो आणि इथे दर शनिवारी रविवारी मी प्रयोगशाळेत असायचो. त्यामुळे शुक्रवारी रात्री मी येत असे आणि रविवारी संध्याकाळी परत जात असे. असं 11 वर्ष मी केलं. आणि काय असायचं की खिशात काही असतं, जसं मोकळ्या नोटा असतात, ते जाताना जे काही असेल ते तिला देत असे. आणि तिला कधी मी विचारलं नाही तू काय केलंस या पैशाचं. 17 नोव्हेंबर 2006 साली त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर 3-4 महिन्यांनी माझी मुलगी श्रुती, त्यांच्या ज्या सगळ्या साड्या होत्या त्यांचं हे होतं, ती हे करत होती आणि त्याच्यात तिने पाहिलं तर सर्व पैसे ठेवले होते आणि त्यामध्ये तिने एक चिठी ठेवली, ती माझ्याकडे अजून आहे, की तू या पैशातनं गरिबांसाठी काहीतरी कर. आणि आपण दिलेले 5.5 आणि त्यामध्ये माझे काही घालून आम्ही हे अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन सर्वसमावेशक असं असलेलं निर्माण. आणि त्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की बेस्ट प्रॅक्टिस नव्हे, नेक्स्ट प्रॅक्टिस. कारण आपण काय करतो उदयराव, पाश्चात्यांची बेस्ट प्रॅक्टिस काय आहे त्याची आपण कॉपी करतो. आय एम नॉट अ ग्रेट बिलीव्हर इन बेस्ट प्रॅक्टिस. त्याच्या पुढे आपण जायला पाहिजे आणि म्हणून हे आम्ही अवॉर्ड सुरू केलं. हे 5वं वर्ष त्याचं. आणि या 5व्या वर्षी एक राहुल नावाच्या मुलाला ते अवॉर्ड आम्ही दिलं. त्यांनी विचार केला की हे कशाला करायला पाहिजे, कारण तो इलेक्ट्रॉनिक्स विझार्ड होता, बाय द वे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होता, सॅमसंग मध्ये काम करत होता. आणि तो म्हणाला की मी पोर्टेबल ईसीजी करेन, म्हणजे जो सुद्धा ठेवता येईल आपल्याला, कळलं का, 6 लीडचा. आणि त्याच्यामध्ये 30% हार्डवेअर, 70% सॉफ्टवेअर. इट इज मेनली सॉफ्टवेअर दॅट मॅटर्स.
आणि तो ईसीजी त्याने तयार केला जो माझ्या खिशात आहे आता, हा तो ईसीजी. वापरायचा कसा, त्यामध्ये घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण आपली 2 बोटं ठेवायची. त्यानंतर इथे एक सेन्सर आहे हृदयाच्या वरती, इथे एक इथे आणि एक इथे 15 सेकंद बरोबर. आणि त्यानंतर खाली 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद अशा 3 ठिकाणी ठेवायचं. 6 फीट. आणि त्यानंतर काय आहे की एक स्मार्टफोन जो आहे त्याच्यावर त्याचं एक ऍप, आपण ऍप विषयी बोलला, ते डाउनलोड केलेलं असायचं की थेट तो ईसीजी तिथपर्यंत जाईल त्या स्मार्टफोन. याचा अर्थ जर तुमचे कोणी डॉक्टर असतील, कळलं का, आणि तुम्ही घरी हे म्हणजे थर्मामीटर लावण्यासारखं आहे हो, कळलं का. आपण जे म्हणा 5-10 रुपये ते फार महाग झालं, त्याच्याहून कमी आहे 2 रुपये एका ईसीजीचं. तुम्हाला 100 ते 900 रुपये लागतात. पब्लिक ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर 100 लागतील, एस्कॉट मध्ये गेला तर 900-1000 लागतील. हे 2 रुपयात होतं. हे सगळं ठीक आहे, शेवटी सर्वांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. तर त्यामुळे हे जे अंजनी माशेलकर इन्क्लुसिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये आमचा नुसतं म्हणजे तो इव्हेंट नसतो, वी वॉन्ट इट टू बी मुवमेंट, आणि ते शेवटपर्यंत जायला पाहिजे म्हणून आम्ही ते पुढे नेतो. टाटा ट्रस्टने मला बोलवलेलं होतं एक इनोव्हेशन भाषण द्यायला, आणि त्यावेळी मी घेऊन गेलो आणि त्याला हे दाखवलं मी. आणि तुम्हाला सांगतो त्याचं जे वर्जन 2 आहे 2.0 ज्याला आपण म्हणतो, त्याला 46 लाखांची आवश्यकता होती बरं का. आणि तो पाहत होता कुठून हे मिळतील वगैरे वगैरे. तरी मी त्यांना सांगितलं आणि टाटा ट्रस्टने 48 तासामध्ये त्याला 46 लाख दिले. ऍक्सिलरेटर त्याच्यामध्ये त्याला नेतोय, म्हणजे ते मार्केट रिसर्च वगैरे बिझनेस मॉडेल वगैरे होईल, व्हेंचर कॅपिटल कंपनी, आणि हे प्रॉडक्ट आपण त्याच्यामध्ये आणू. दिस इज गांधी इंजिनिअरिंग, मोर फ्रॉम लेस फ्रॉम मोर. कारण हे अगदी गरिबांपर्यंत जाईल, नाही का, आपल्या प्रत्येकाच्या घरात हे असू शकेल. या पुस्तकामध्ये फक्त आशावाद आहे, कळलं का, दुसरं काही नाही. आणि जर आपण हे पुस्तक पाहिलं तर ज्या ठिकाणी अभिप्राय देण्यात आलेले आहेत त्यात एक म्हणतोय की हा ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाला डॉक्टर माशेलकरांच्या आशावादाचा चांगल्या अर्थाने लाभ होईल. दुसरं म्हणतोय ते चिरंतन आशावादी आहेत. तिसरे आपले व्यंकटरामन रामकृष्ण नोबेल लॉरेट, त्यांनी लिहिलेलं आहे की भारत प्रगतिशील कसा होईल याचा सखोल विचार देणारे आशावादी लेख मनाला उभारी देतात. तर आशावाद आशावाद आशावाद, मला लोक डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात, दुर्दम्य आशावादी. भारताविषयी मी अत्यंत आशावादी आहे, दुर्दम्य आशावादी आहे. शालिनी नावाची एक मुलगी बरं का, बिहारमध्ये, तिने पाहिलं की तिचे आजोबा वरती जाताना त्यांना त्रास होतोय आणि तो वॉकर त्यांचा जो होता तो तिने नवीन डिझाईन केली बरे का वॉकर. आणि आमच्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने त्याची एक केली, आपलं एक प्रोटोटाईप त्याचा केला. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की एका कंपनीने ते लायसन्स केलेलं आहे. 10,000 वॉकर्स यावर्षी तयार होणार आहेत. वॉकरला तिला 100 रुपये रॉयल्टी मिळणार आहे. याचा अर्थ वर्षाचे तिला 10 लाख मिळणार आहेत. आणि ती एवढ्या गरीब ह्याच्यातनं येते, तिच्या वडिलांना वर्षाचा 1 लाख मिळतात बरं का, आणि तिला महिन्याला 1 लाख मिळतात. 13 वर्षाची मुलगी लायसन्सिंग, टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग. आणि मला इतका आनंद झाला की आम्ही एक फिल्म केलेली आहे. एक अमेरिकन मुलगा आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद मधला, जो तो वॉकर घेऊन वरती जातोय, त्याची आम्ही फिल्म केली. आणि 13 वर्षाच्या गरीब मुलीने हे केलेलं आहे. म्हणून मी दुर्दम्य आशावादी आहे, हे जे या पुस्तकात प्रत्येक पानावर येतं. शेवटी
आपण इथे आलात, इतकं सुंदर बोललात आपण सर्व. आपले आभार कसे मला कळत नाही, पण त्यासाठी एक माझी विनंती आहे. परफॉर्मन्स हॅज अ प्राइस, सो युअर परफॉर्मन्स हॅज अ प्राइस, यू हॅव टू गिव्ह अ प्राइस. कारण तुम्ही इतकं सुंदर त्या 30 मिनिटात, मी तुम्हाला खरं सांगतो, मी इतकं शिकलो तुमच्याकडनं. तर जसं मी हे पुस्तक लिहिलंय शोध नव्या भारताचा, तसं तुम्ही पुस्तक लिहा शोध खऱ्या भारताचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.